वायू आणि धूलिकणांचे हे गुच्छ सरतेशेवटी ढासळले आणि त्यातून दीर्घिका निर्माण झाल्या. दीर्घिकांमधल्या हायड्रोजन आणि हिलियम वायूंचे विघटन होऊन छोटे ढग तयार झाले. या ढगांमधूनच दीर्घिकांमधल्या पहिल्या ताऱ्यांचा जन्म झाला. त्यावेळी निर्माण झालेले बरेच तारे महाकाय होते, पण ते काही कोटी वर्ष जगू शकले. नंतर त्यांचा स्फोट झाला. त्या भयानक तीव्रतेच्या स्फोटांना म्हणतात अतिनवताऱ्यांचा स्फोट, सुपरनोव्हा. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जीवन निर्मितीसाठी आवश्यक अशी सगळी मूलद्रव्ये त्या महाकाय ताऱ्यांच्या फक्त अंतर्भागातच बनली होती. जेव्हा त्यांचा स्फोट झाला तेव्हा ती मूलद्रव्ये आंतरतारकीय अवकाशाच्या अतिथंड वातावरणात फेकली गेली. या सुपरनोव्हाच्या स्फोटातून दुसऱ्या पिढीतल्या ताऱ्यांच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली.